इथं जर पाहायला गेलं तर जिद्दीने क्रिकेट खेळलं, आशा सोडली नाहीये आणि आपण पाहिलं तर योग्य तो मेहनतीचा फळ त्यांना मिळाला गेला आणि यशास पात्र झाले. विजयश्री जणू काही खेचून आणलं असं आपल्याला पाहायला मिळालं. योग्य त्या वेळे आपण जर पाहिलं फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश निर्माण झालं. त्या अनुषंगाने वडाल देवीत आलेल्या या संघाने त्या सामन्यावरती वर्चस्व गाजलं. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला जानमान गोवे आणि सारंगाव या संघादरम्यान 41 धावांचं लक्ष्य होतं, परंतु सहजरित्या गाठलं गेलं. म्हणजे दोन्ही संघांची आज कामगिरी खूप चांगली आहे आणि आता मात्र दोन्ही संघ एकामेकासमोर ठाकले आहेत. द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. या युद्धामध्ये कुठला संघ विजय होईल आणि वरील गटामध्ये पुढे चाल करेल हे पाहण्यासारखं राहील. यानंतर होणारा सामना जबरदस्त कारिवली वर्सेस विजयसोबत खांडपे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, कारण आपण पाहतोय की एखादा संघ जर उशिराने आला तर त्याला पॅनलाइज केलेच जाईल कमिटीच्या माध्यमातून, कारण आजचा शेड्यूल मित्र आजच पूर्ण करायचा आहे. वेळेस जी दिली असेल टॉसची वेळ, त्या वेळेत जर जो संघ नसेल तर त्या संघास 2 धावाची पॅनल्टी असेल. अधिकतम जर उशीर करत गेला तर अजून काही धावांची पॅनल्टी लावली जाईल. तर या गोष्टी न घडाव्या यासाठी आपण वेळेस उपस्थिती दाखवायची आहे. मित्र बोलूया खेळाकडे. कमिटी खूपच चांगली आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ मित्र आपल्यासाठी थांबू शकत नाही आहे. कारण ही स्पर्धा पाहतोय ज्या महान व्यक्तिमत्वाने या खेळाला सुरुवात केली, अर्थात 40+ खेळ ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संयोजनातून चालू झाला असे तुम्हा सर्वांचे परिचयाचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांची जी स्पर्धा मित्र पाहायला मिळते वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024. याच्यासाठी जर आपण पाहिलं तर वीर तानाजी 40+ दापोडे, वीर तानाजी मास्टर 40+ दापोडे, वीर तानाजी न्यू 40+ दापोडे आणि वीर तानाजी रेग्युलर दापोडे या सर्वांचा संयोग तेवढाच आहे जेवढा या टीमचा आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. यस, दोन्ही संघाचे 12 खेळाडू हवे आहेत. यावेळेस पाहू शकता आपण विकेट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बॅटच्या पडद्यावर हवा तसा आला नाहीये आणि इथं मात्र लेगबॅटच्या स्वरूपात पहिली धाव इथं कंप्लीट केली जाते. एका बाजूला पाहतोय पण फलंदाज नंदू, नितीन आणि उल्हास, दोन संघांमधलं हे युद्ध मित्र आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पुढील चेंडू पाहूया. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस अजून एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसं बॅटच्या पाठीमध्ये घेता येत नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय गोलंदाज उल्हास. पहिल्या षटकाचा मान त्यांच्याकडे दिलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि चांगल्या गोलंदाजाला इथं मला निवडलेला आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला तर गोवे संघाच्या माध्यमातून अतिशय ताकदवार आणि तगडी टीम मानली जाते या फॉर्मेट मध्ये. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळला गेला होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये आता मात्र बदल पाहायला मिळते. धावसंख्या 3 या अंकावरती लागली गेली आहे. यावेळेस चांगला फटका आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं एक धाव इथे घेतली जाते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत एकेरी धावेने धावसंख्या खर्च केलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम अफलातून तेच तर्रार निर्धावचे होते सांगता. क्या बात आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र आपला अनुभव झुकून देत असताना पाहायला मिळतात. माहिती आहे की पहिलं ओव्हर जे आहे पॉवर प्लेचा आहे, जास्तीचे खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये असतात आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि ती मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. छत्रशी काय त्या ठिकाणी पाहिलं तर इथेही एकच धाव घेतली जाते. अशा रीतीने आपण जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 5 या अंकावरती लागली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होत आहे. क्या बात आहे. आपण पाहतोय जी चमचमाती ट्रॉफी मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ही आमच्यासाठी प्रदान झालेली आहे. स्वर्गीय रामकृष्ण नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ दापोडे गावचे माजी उपसरपंच
मान्य श्री चिंतामण रामकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये आकर्षक ज्या ट्रॉफ्या ज्या पाहिल्या तर खूप चांगल्या पद्धतीने निवड केली आहे, कारण आगळ्या वेगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजवर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय की ट्रॉफ्यांची जी क्वालिटी आहे ती दरवर्षी चेंज होत राहते. आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर या दापोडे संघाने खूप चांगली एक निवड केली आहे. कारिवली संघनायक आणि खांडपे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. दोन्ही संघ जर उशिरा आले तर निश्चितच ओव्हरकम करण्यात येतील, याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेस हलक्या हाताने खाली रिझर्व्ह मध्ये खेळून काढलेले आहे. दुरून शतरक्षक घेतो धावत. पाहूया पुढील चेंडू फेके तोपर्यंत आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे पाहू शकता आपण फलकावरती 6 या अंकावरती. सेकंड रनला आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले होते बाद. आता मात्र आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. आज पूर्ण दिवस जे वातावरण आहे ना ते ढगाळ वातावरण आहे आणि अशा ढगाळ वातावरणामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये निराशाजनक वातावरण तयार असतं. इथं मात्र पाहू शकता हलक्या हाताने खेळून काढलं आणि इथं मात्र पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेली आहे. आपण या वातावरणामध्ये जर पाहिले ना तर संपूर्ण प्राणी मात्रामध्ये निराशा असते आणि पूर्ण सृष्टीमध्ये, कारण आपण जे शेतकरी असतील त्यांना शेती करताना आपण जर पाहिलं तर त्या भाजीपाल्यावरती सुद्धा परिणाम त्याचा होतोय. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे, काय करता पाहूया. आणि अप्रतिम अप्रतिम झेल कलेक्ट केलं फलंदाज, झेलच्या स्वरूपात होते बाद. निश्चित जास्त काही दुखापत झाली असेल तर खेळ थांबवला तरी काय हरकत नाही आहे, परंतु बॉडी लँग्वेज वरून असं वाटते दुखापत झाले जरूर पण तेवढीशी नाही आहे. परंतु अप्रतिम कॅच इथं कले करताना पाहायला मिळालं. संख्या पाहतोय आपण धाव फलकावरती 7 या अंकावरती. चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आज आपण पाहतोय वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित भव्य दिव्य अशा क्रिकेटची स्पर्धा मित्र आपल्या अनुभवाला मिळते. वीर तानाजी दापोडे 40+ चषक अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, इथेही पाहूया काय घडेल आणि इथेही अचूकरित्या झेल कलेक्ट केलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथं मात्र बाद होतोय झेलच्या स्वरूपात. जातो इथं मात्र आपण जर पाहिलं तर ताडाली संघाला ज्या अंदाजाने आपण मागील मॅच खेळलं गेलं होतं तो अंदाज इथं मात्र का पाहायला मिळत नाहीये. नेक्स्ट मॅच जबरदस्त कारोली वर्सेस विजय स्पोर्ट खांडपे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तानाजी टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळला गेला आहे.
यस, आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज तानाजी. क्या बात आहे. तसंही आज संपूर्ण दिवसामध्ये विचार केला आतापर्यंत गोलंदाजांना खूप मदत मिळालेली आहे. त्यातल्या त्यात अधिक परिश्रम, अधिक मेहनत, अधिक ताकद लावून अचूक टप्प्याचा मारा करत असताना एक या स्पर्धेची पहिली हॅट्रिक तानाजी याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळते. यस, आपण जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय तानाजी पाटील आणि त्यांचे बंधू आमच्या समेत 12 खेळाडूच्या भूमिकेमध्ये जगदीश पाटील. खूप आनंद होतोय ज्या वेळेस आपला बंधू असं चांगलं काम करतोय, चेहऱ्यावरती आनंद त्यांचा झळकतोय. पुढील चेंडू या वेळेस उडवलाय, काय करते पाहूया. इथं मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. सीमा पार षटकाराला धावसंख्येला मिळाल्या आकार धावसंख्या जर पाहतोय आपण 13 अंकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद. तर चला दोन संघ प्लीज आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी, कारण या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला लगेच नाणेफेक केले जाईल. एका बाजूला ज्या बजरंग कारिवली एक दादा संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय विजय स्पोर्ट कानपे हा एक छुपा रुस्तम संघ. कारण हा एक असा संघ आहे की कुठल्याही संघाला चांगल्या प्रकारे फाईट देत असताना पाहायला मिळते. यस, रमाकायने जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे या मंडळाच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळी सोडवलाय. इथं मात्र पाहतोय आपण समोरच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातो बंडू यांच्या माध्यमातून. यस, मनोजजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. आणि षटकारांची हॅट्रिक जर रमाकांत हे पूर्ण करतायत तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे मनोज पाटील यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू बघू शकता आपण. 100 कव्हरच्या रिजन ट्रॅव्हल्स होत आहे, एकदा कंप्लीट केली जाते आणि एक धावेवरती समाधान. कुठेतरी रनिंग कमी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वडालदेवी ताडाली या संघाच्या माध्यमातून पहिला जो विजय होता तो आपण जर पाहिलं तर खूप परिश्रम आणि खूप मेहनत घ्यावी लागली होती. आणि इथं मात्र प्रत्येक रनांसाठी झगडावं लागतंय, प्रत्येक धावेसाठी मेहनत करावी लागते. आपण पाहतोय की एक षटकार मंगेश यांच्या बॅटमधून जरूर आला. इथं मात्र एक चांगल्या चेंडूची सांगता केली जाते. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 15 धावा फलकावरती. पुढील चेंडू दिल पाटील टर्न होत आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळी चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील. यस, नो डाउट, बल्ला तेरे हाथ में काहे टांग अडाय. फलंदाज बाद होते LBW च्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण जर पाहतोय की ही क्रीडा नगरी जी आहे ती वीर तानाजी क्रीडा नगरी आहे. त्याच नावा तोला मोलाचा इथं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो. मित्र, एकाच नावाचे लाखो लोक असतील, परंतु अमर ज्याचं नाव होतं, ज्याचं कर्म श्रेष्ठ असतात. म्हणून तर म्हटलं गेलं आहे की नावामध्ये सर्व काय आहे, परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं आहे. ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस दिशा दिलेली आहे, पाहूया चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होते का.
दुरून क्षेत्ररक्षक येतोय, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चेंडूची उचलणी जरूर केली, फेकी केली आणि तो मात्र पाहतोय पैकी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या धावफलकावर जास्तीत आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका लागत नाहीये, एक फटका वगळला तर मंगेश यांच्या बॅट मधून. त्यानंतर आपण पाहतोय की अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन लेंथ पाहायला मिळते. त्या अनुषंगाने कुठेतरी धावसंख्यावरती आला लागलेला, रोख लागलेला आहे, जणू काय रनांची ट्रॅफिक लागलेली आहे. पुढील चेंडू दिलीप पाटील टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. जिद्दीचा पंख घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. इथे पाहू शकता आपण, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा हा ना प्रयत्न. इथं मात्र पाहूया काय घडतंय. फलंदाज सेफ आहे, एकच धाव एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पाहू शकता आपण धावफलकावरती 18 धावा. 3 ओव्हरचा खेळ इथं संपन्न झाला. 6च्या सरासरीने इथं मात्र 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे आपण पाहू शकता किती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जानमान गोवे संघाची पाहायला मिळते. हा एक असा संघ आहे की या संघाला तुम्ही ज्यावेळेस बोट धरायला द्याल तर हात धरायला मागे येणार नाहीत. एवढी चांगली खेळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे 3 दुवे असतात, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. या तिन्ही दुव्यामध्ये तुम्ही प्रबल असाल तरच तुम्ही फायनलिस्ट मध्ये दावेदार असाल. आणि अशी एक टीम जी आहे ती गोवे संघ आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी ठरवतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती राजेंद्र. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज. यावेळेस चांगला फटका जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बंडू. बाहुबली ऑफ गोवे. एकच धाव. मंगेश स्ट्राईक वर देतोय, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. लकीली होता तो फटका. पाहूया आता मात्र ताकदवर पाहायला मिळेल की नाही. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑफसाईडच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु नाकारलं गेलं. आपण पाहतोय तर तानाजी याने जास्तीत धावा पलून जमा करण्याचा प्रयत्न, तो शरीरावरती थकवा जरूर जाणवतो या दोन्ही खेळाडूंवरती. धावसंख्या पाहतोय 220 या अंकावरती जाऊन पोहोचते. एकेरी दुरी धावसंख्या मध्ये काम बनणार नाही. तुम्हाला विकेट मोठे फटके खेळावा लागतील, कारण समोर संघ ताकदवार आहे. पुढील चेंडू यावेळेस खेळाचा होता कुठे, परंतु चेंडू आला कुठे. जाना था बुलढाणा पोहोच गया ठाणा. अशा रीतीने एकच धाव एकापेक्षा 2 धावा कंप्लीट केल्या जातात त्या चेंडूवरती. बावीस धावा धावफलकावरती. पुढील चेंडू राजेंद्र टर्न होत आहे. यावेळेस मात्र उजवेष्टी सोडून जातो, वाईटचा इशारा केला जातोय. निश्चितच आपण पाहिले तर पायाची हालचाल जरूर ओळखली होती, परंतु इथे मात्र खराब हाताळणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र त्याच रिझल्ट मध्ये ठेवला होता, परंतु इथं थोडंसं आपण पाहिलं आतल्या बाजूने ठेवला होता आणि इथं पाहायला गेलं तर निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण जर पाहतो 23 या अंकावरती लागली गेली आहे. पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवलेले एक एक रनांसाठी परिश्रम करावा लागतायत, संघर्ष करावा लागतोय. यावेळेस ही खोदून काढलेल्या चेंडूला पाहू शकता लॉकल. यस, फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. चला, फलंदाजाला विनंती आहे की आपण लगेच आपली जागा घ्यायची आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे अनुभव झुकून देत असताना सर्वच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्यानंतर 8, त्यानंतर 5
आणि यावर मध्ये किती खर्च करतात हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस प्रवीण येतोय फलंदाजीसाठी. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे इथनं जर विचार केला तर. पुढील चेंडू, क्या बात आहे, हाही चेंडू खूप चांगला. निर्धावचे होते सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 23 धावा धावफलकावरती. 24 धावांची गरज, म्हणजे 24 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत जय हनुमान गोवे संघाला. तर चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय बजरंग कारिवली वर्षाचा विजय स्पोर्ट खांडपे. पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न झाला. धावसंख्या 23. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावांचं आव्हान आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या ऐकूया आपण सौरभ यांच्या आवाजाने. दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच उपस्थित आहेत. चला गोरखजी पाटील आणि त्यानंतर हरिदास बुवा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू टॉस बॉक्स मध्ये. श्याम चौधरी आणि सत्यवानजी पाटील या तुम्ही देखील या. तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. हॅलो टॉस आपण करतो. जय हनुमान जय बजरंग कारिवली आणि त्यांना फाईट करते विजय स्पोर्ट खाडपे या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करू. नाण्याची पहिली बाजू श्री कुंदनजी तुळशीराम पाटील संस्थापक अध्यक्ष, त्यांना 40+ एक मोठं क्रिकेट नामांकित क्रिकेट केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी 40+ चषक 2024 टॉस करू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान श्यामजी चौधरी साहेब, हरिदासजी चौधरी साहेब, त्यानंतर गोरखजी पाटील, वीर तानाजी दापडे कॉल दिलाय. जय बजरंग कारिवली टॉस जिंकलाय तो कारिवली टीमनं. आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. नक्कीच आपण चर्चा करू. टॉस जिंकलाय जय हनुमान जय बजरंग कारिवली संघाच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करायचा डिसिजन घेतला. समोर तुम्ही पाहताय विजय स्पोर्ट खांडपे एक जबरदस्त संख्या. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. काय म्हणताय वीर तानाजी? 40+ चषक 2024 तुम्ही खेळता. आता चाचणी स्पर्धा पार पडली आणि त्याच्यानंतर हे वीर तानाजी दापोडेचं आयोजन नियोजन 40+ क्रिकेट एक ग्रॅमर क्रिकेट बनलं. तुम्हाला कुंदन साहेबांच्या माध्यमातून एक क्रिकेटला 40+ सुरुवात झाली. तुमचा फिटनेस खूप मेंटेन करतोय अशा सर्व गोष्टी आणि या खूप फिटनेस मेंटेन म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट शरीरासाठी देखील. आणि काय म्हणतात खेळताना कसे वाटेल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल दादा? चांगलं आयोजन केलेलं आहे.
वीर त्याने दापोडे संघाने आणि खेळताना खूप मजा येईल इथे. हे होते जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन. तुम्हाला खूप शुभेच्छा देऊ. हाडलं का विजय स्पोर्ट खांडपे, तुम्ही जर टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली असती. मनाच्या विरुद्ध आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना कितीचा स्कोर उभाराल? तरी आहेत ना 50-45 पर्यंत आम्ही करू. 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. कोणत्याच हे फलंदाज आहेत 45-50 पर्यंत जातील? विजेंद्र आहे, मिलिंद आहे, मोहन आहे, तिघे चौघे जण आहेत. काय म्हणाल या वीर तानाजी दापोडेच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर एक नंबर आहे. आम्ही दरवर्षी येतो, खेळायला पण येतो. खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं. हे होते विजय स्पोर्ट खानपे टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये कॉल आला. जय बजरंग कारिवली टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. जाऊया लगेचच मॅच कडे. थँक्यू सो मच. कानपे टीमचा कॅप्टन अल्पेशी संपर्क साधायचा. कानपे टीमचा कॅप्टन इथे फलंदाज बाद. अर्धा बाट फिल्डर होते, त्याच्यानंतर पायाने बोलावण्याचा प्रयत्न. बॉल सीमा पार आलाय. चौकार 4. तुम्ही 5 पाहता. 24 धावेचं लक्ष. लो स्कोरिंग मॅच असली. इथून गोलंदाजी दमदार झाली आहे. वरालदेवी ताडेली टीमच्या बाजूनं मॅच जिंकू शकेल, पण जानुमान गोवे टीम फलंदाजी स्ट्रॉंग आहे. आडवा बॅटनं खेचला. फिल्डर तिकडे पोहोचला. मिड विकेटला पकडला. झेल संपला. बॅट्समन सांगेल धक्का क्रमांक 2. जय हनुमान. गोवे संघाला डीजे.
संघनायक अल्पेशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्ही पाहताय आणि पहिल्या फळीतील तिसरी मॅच जय बजरंग कारिवली त्यांना फाईट करणार आहे. विजय स्पोर्ट खाडपे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे तुम्ही अल्पेशी संपर्क साधा. धावपलकावरती 13 या कड्यावरती तुम्ही पाहता. अजूनही 11 धावेची गरज येणार आहे 18 बॉल मध्ये. 18 बॉल 11 बनू शकतात, बनवावा लागतीलच. इथून मॅच टर्न करायची असेल गोलंदाजी ताडालीची कशा रीतीने होईल. षटकातील पुढचा बॉल लेग ब्रेक लेग ब्रेक लेग ब्रेक होता हा. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळवला या बॉलला. डॉट बॉल. 11 धावेची जुनी गरज आहे विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल क्लिकचा स्ट्रोक. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. तुम्ही पाहता फिल्डर आहेत, याचा फायदा लगेचच. थोडी खराब फिल्डिंग, याचा लगेचच दुहेरी मध्ये रूपांतर केला. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. डावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 15 या कड्यावरती. पंचाच्या भूमिकेमध्ये मेन पंच सुरेशजी गरज साहेब. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगचे पंच भाऊजी पाटील. त्याच्यानंतर तुम्ही तिसरे पंचाच्या भूमिकेमध्ये सुनीलजी म्हात्रे. या तिन्ही पंचांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. वीर तानाजी 40+ चे हे सर्व खेळाडूंना ऑन दी कार्पेट. बॉल लॉंग ऑफला. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 16 या कड्यावरती सिंगलला प्रमोट केलाय. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज नाही. त्यांना माहिती आहे सिंगल डबलनं मॅच जिंकू शकेल, विजयापर्यंत जाऊ शकेल. जयनुमान गुवे चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये विजय न केला. या मॅच मध्ये विजय लवकर बाद झाला, तरी मात्र बॅटिंग इथे चांगली चालू आहे. खराब फिल्डिंग तुम्ही पाहता फिल्डरच्या माध्यमातून लगेचच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 18 या आकड्यावरती 18 धावेचा विचार केला. T20 वर्ल्ड कप अर्थातच विराट कोहली ची जर्सी नंबर 18 उचलला. हेडमॅन असं रोहित शर्मा. T20 मधून ते देखील आता मात्र तेंडुलकर निवृत्ती साकारली आहे आणि अश्विननं आता मागेच रिटायरमेंट देखील घेतली आहे खेळापासून. अश्विननं भारतासाठी खूप चांगलं मात्र बॉलिंग अटॅक असो, मग जेव्हा जेव्हा बॅटिंग करण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळली तेव्हा तेव्हा भारत मात्र बॅकफुटला आता तेव्हा त्यांना बॅटिंग केली आहे. रविचंद्र अश्विन. तेंडुलकर निवृत्ती घेतली क्रिकेटमधनं. आज 40+ होऊन देखील तुम्ही क्रिकेट चांगला खेळताय. तुमचा फिटनेस खूप कट केला बॉलला. बॉल चालला फर्स्टला. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 20 या आकड्यावरती धावपलकावरती 20 तुम्ही पाहता. 12 बॉल 4 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. विजयाचा चौकार आणि अशा रीतीने दुसरा सामना जिंकला जयनुमान गोवे संघानं. खूप खूप अभिनंदन. हडलक टीम. होराल देवी ताडाली खूप चांगला खेळ राहिला. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्हाला लगेचच अल्पेश सांगतील.